वेलकम टू चॅनल. आणि MPSCची आता परीक्षा पुढे गेली आहे, ठीक आहे. तर त्या म्हणजे काय करायला पाहिजे मुलांनी, म्हणजे ॲस्पिरंटनी, आणि त्यावर सोल्युशन काय, ठीक आहे, किंवा का पुढे गेल्या हे पण थोडक्यात सांगाल. आणि पुढं जायला नको पाहिजे होती, पण काय काय विषय झाला ते सांगतो थोडक्यात. अशा पद्धतीनं जे योग्य सोल्युशन आहे ते मी दिलं आहे. आणि मी पण ॲस्पिरंटच आहे, त्यामुळे मी पण अभ्यास करतो, त्यामुळे मला पण माहिती आहे प्रॉब्लेम काय काय आहेत आणि काय ॲक्च्युअल सोल्युशन घ्यायला पाहिजे. किंवा मला कुठला कोर्स तुम्हाला विकायचा नाही आहे की असं असं करा आणि मग माझा हे कोर्स घ्या आणि तुम्ही हे करा, असं नाही आहे. जे हॉनेस्ट आहे ते मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला आहे. त्यामुळं तुमच्या मित्राला वगैरे शेअर करा. आणि काय मी सांगतोय असं पण ऐकू नका, म्हणजे असंच काही कॉपी पेस्ट मारू नका. तुम्ही पण यात थोडा विचार करा. आता तुम्ही पण MPSC करता, त्यामुळे तुम्हाला पण थोडी समज आहे. फक्त एक थर्ड पर्सन म्हणून मी सांगतोय असं, ठीक आहे का. तर बरेच म्हणजे माझ्या पण एक्झाम पोस्टपोन झाल्यात आणि त्यामुळे आम्ही पण चुका केल्यात काय काय. त्यामुळे त्या फक्त तुम्ही पुढे चुका करू नका. आणि आम्ही पण काय काय चांगल्या पण गोष्टी केल्या, तर त्यात तुम्ही पण त्यातल्या चांगल्या गोष्टी काहीतरी घ्या आणि तुम्ही पण तुमचं करिअरमध्ये प्रोग्रेस करा. यासाठी व्हिडिओ बनला आहे. हे बघा, 26 एप्रिलला फक्त 8 कॉन्स्टिट्युन्सीसाठी इलेक्शन आहे. असं नाही की महाराष्ट्रात 48 सीटसाठी इलेक्शन आहे. महाराष्ट्रात टोटल 48 सीट्स आहेत लोकसभेच्या. तर हे असताना पण यांनी 8साठी म्हणजे प्लॅनिंग करून एक्झाम घेतलेलं नाही. आणि MPचा इतिहासच आहे की ही पुढं परीक्षा ढकलतात, ठीक आहे. आणि डायरेक्ट आपण स्क्रीनवर जाऊया, ठीक आहे. ठीक आहे, तर आता आपण बघूया MPSC प्री, ठीक आहे. तर हे बघा, 28 एप्रिलला प्री होती, ती आता गेली म्हणजे पुढे गेली, अजूनही काय डिक्लेअर केलेलं नाही, ठीक आहे, डेट. आणि ह्याचा अंदाज काय आहे हे पण मी सांगतो पुढं. त्याचा माझा तर विषय म्हणजे माझं फ्लाईटचं तिकीट कॅन्सल करायला लागणार आहे मला, ठीक आहे. तर हे विषय होणार. त्यानंतर पुढची कोल्हापूरचं तिकीट माझं ते पण काढलं नव्हतं, ते बरं झालं, ठीक आहे. का तर मी म्हणलेलो प्री झाल्यावर कोल्हापूरला पण जायचं का तर, ठीक आहे. आता 28 एप्रिलला आहे, पण आता हे पुढं किती जाणार, तर 2 महिने तर जाणार. का तर मेमध्ये इलेक्शन नाहीत, त्यामुळं परत मेमध्ये काय होऊ शकत नाही एक्झाम, ठीक आहे, म्हणजे काय घेणार नाहीत. आणि 4 जूनला रिझल्ट आहे ह्याच इलेक्शनचा, त्यामुळं ही पण शक्यता कमी आहे 4 जून म्हणजे जूनच्या पहिल्या आठवड्यात घेणं, ठीक आहे. त्यानंतर 16 जूनला UPSCची एक्झाम आहे प्री, ठीक आहे. तिन्ही पण पुढे ढकलल्या आणि त्यामुळे ती तर होणार नाही, त्यावेळी तर होणार नाही. आता हे तर झालं, पण आता ही MPSCनं पुढं ढकलायला नको पाहिजे. का ढकलायला नको पाहिजे हे बघा. का तर 26 एप्रिलला 28 एप्रिलला MPSCची प्री होती, ठीक आहे. आता हिने पुढे ढकलल्या, पण 28 एप्रिलला कोणती इलेक्शन नाही आहे, तर 26 एप्रिलला इलेक्शन आहे. आणि मध्ये एक दिवस होता, ओके. आणि मध्ये एक दिवस होताच्या होता, प्लस हे फक्त 26 एप्रिलला 8 सीटसाठी इलेक्शन आहे. म्हणजे काय तर 8 कॉन्स्टिट्युन्सीसाठी, असं नाही की 48 कॉन्स्टिट्युन्सीसाठी इलेक्शन आहे आणि सगळं विस्कटते, ठीक आहे. तर 8 कॉन्स्टिट्युन्सीसाठी म्हणजे 48पैकी फक्त 8 जागेसाठी इलेक्शन होणार होती. म्हणजे बाकीची प्रोसेस आहे, नोटिफिकेशन डेट, लास्ट डेट फॉर फिलिंग एप्रिल आहे, 4 एप्रिल आहे, स्क्रुटिनी 5 एप्रिलपर्यंत आहे, नंतर विड्रॉलसाठी 8 एप्रिल आहे. तर ह्या तुम्ही म्हणणार ह्या डेटनं पण काहीतरी फरक पडतो ह्या डेटवर. तर ह्या डेटचा आणि ह्या एक्झामचा काही संबंध नाही. ही काही इलेक्शनची प्रोसेस आहे, ही त्यांची ती घेतात. हे तर ह्या एक्झामचा आणि बाकीचा काही संबंध नाही. फक्त एका दिवसासाठी नाही का नाही, आता जवळजवळ ह्या म्हणजे अक्षरशः यूथचं म्हणजे खराब केले, ठीक आहे. म्हणजे असं नाही म्हणत मी डायरेक्ट खराब केले, पण तरी पण हिने थोडं डिसिजन घ्यायला पाहिजे होतं बाबा, थोडं कडक करून का नाही ह्या 8 कॉन्स्टिट्युन्सीसाठी कडक म्हणजे लावून किंवा आणि व्यवस्थित करून म्हणजे कडकरित्या हे करून एक्झाम घ्यायला पाहिजे होती. का तर आता 2 महिने एक्झाम पुढे जात्या, ठीक आहे. 2 महिने एक्झाम पुढे जात्या. आणि मेन म्हणजे आता समजा काय काय ॲस्पिरंट असतात, ते बजेट त्यांचं ठरलेलं असते बाबा, मेपर्यंत म्हणजे एप्रिलमध्ये एक्झाम होणार, तर एवढा आपल्याला खर्च लागणार, तर ते तेवढ्या पैशाची व्यवस्था ती करून आलेली असतात. पण आता यांचे 2 महिने पुढे जाणार, तर पुण्यात किंवा कुठं बाहेर राहतात जी मुलं किंवा ॲस्पिरंट, तर त्यांचा जवळजवळ महिन्याला जरा 9,000 धरलं तर 18,000चा म्हणजे फरक पडणार आहे, ठीक आहे. 18,000ची त्यांना व्यवस्था करायला लागणार आहे, त्यांच्या घरातल्यांच्यामुळे थोडं ताण टाईप येणार आहे असा विषय, ठीक आहे. तर हे होणार आहे, ठीक आहे. तर आता हे विषय झाला, म्हणजे जी सत्य परिस्थिती आहे ती सांगितली. आणि मी पण विद्यार्थी आहे, त्यामुळे मला पण माहिती आहे विद्यार्थ्यांचा काय प्रॉब्लेम आहे ते. तर विषय काय, आता इतर काही MPSC काही एक्झाम घेणार नाही, ठीक आहे, म्हणजे 28 एप्रिलला म्हणजे पुढे तर जाणारच आहे, यात काय आता प्रॉब्लेम म्हणजे विषयच नाही. त्यामुळे आता विषय काय, अभ्यास काय करायचा, ठीक आहे, म्हणजे प्रीचा करायचा का मेनचा करायचा, म्हणजे 2 महिने बराच वेळ आहे. तर मी तर म्हणेन की याच्या आधी तुमची प्री क्लिअर नाही आहे, तर प्रीचाच व्यवस्थित करा. का तर तुम्ही समजा आणि परत मेनचा अभ्यास करायला गेला, ठीक आहे, मेनचा अभ्यास करायला गेला, पण तुमची समजा प्री जर निघत नसली तर मग काय उपयोग. त्यामुळं प्रीवर जरा ध्यान द्या, ठीक आहे. आता वेळ वाढला आहे, पण आता करणार काय, प्री तर निघली पाहिजे तुमची, तर प्रीवर ध्यान द्या. आणि इथं जर समजा मेन्स म्हणजे ह्याच्या आधी तुमची जर समजा प्री निघली आहे, तर मग थोडं मेनचं तुम्ही करू शकता. का तर 2 महिने म्हणजे बराच वेळ आहे, काय कमी नाही आहे. आणि म्हणजे 2 महिने म्हणजे असा अंदाज आहे, पण शक्यता ह्याच आहे अंदाजाची की 2 महिने पुढे जाणार. काय तर जूनमध्येच होणार आहे एक्झाम, 16 जून नंतर. का तर मेमध्ये होऊ शकत नाही, UPSCनं ती एक्झाम ढकलल्या पुढं मेमधली. हां, आणि त्यामुळं प्री जर ह्याच्या आधी क्लिअर असली तर थोडं मेन्स करा. आणि त्यानंतर मग परत 1 महिना आधी किंवा जसं तुमचं शेड्यूल असेल त्यानुसार परत प्रीकडे या, ठीक आहे.
तर असं स्वतःला ओळखून डिसाईड करा काय करायचं आहे काय नाही करायचं. डिस्ट्रॅक्ट होऊ नका, ठीक आहे. आता मार्केटमध्ये कोर्स पण आले आहेत मेंटॉरशिप आणि काय काय, तर त्यातलं लावायचं का नाही ते तुम्हीच बघा, ठीक आहे. तुमच्या बजेटमध्ये बसते का नाही बघा. आणि ह्यात म्हणजे फेक पण कोर्सेस जास्त आहेत, फेकच जास्त आहेत नुसतं पैसे मिळवायचं म्हणून. त्यांना काय इथं कोर्स म्हणजे विकायला वेळ मिळाला आहे किंवा म्हणजे अपॉर्च्युनिटी आहे त्यांच्यासाठी. पण तुम्ही त्या अपॉर्च्युनिटीमध्ये तुम्ही पण तुमच्याकडे जी अपॉर्च्युनिटी आहे काय बाबा जे अभ्यास करायला आहे तर ह्याचा फायदा घ्या, ठीक आहे. म्हणजे निगेटिव्ह साईड ही की MPSCने एक्झाम घ्यायला पाहिजे होती, फक्त 8 कॉन्स्टिट्युन्सीसाठी हिने एक्झाम पुढे ढकलल्या 2 महिने, हे चुकीचं आहे, ठीक आहे. म्हणजे मी अगदी फॅक्च्युअल बोलतो इथे. हे बघा 26 एप्रिलला फक्त 8 कॉन्स्टिट्युन्सीसाठी इलेक्शन आहे. असं नाही की महाराष्ट्रात 48 सीटसाठी इलेक्शन आहे. महाराष्ट्रात टोटल 48 सीट्स आहेत लोकसभेच्या. तर हे असताना पण हिने 8साठी म्हणजे प्लॅनिंग करून एक्झाम घेतलेलं नाही. आणि MPचा इतिहासच आहे की ही पुढं परीक्षा ढकलतात, ठीक आहे. तर तो विषय फुटला. आता सोल्युशन काय, आपण पॉझिटिव्ह राहूया. आणि ज्याची प्री निघलेली नाही तर त्यांनी प्रीचा अभ्यास करा व्यवस्थित जरा, ठीक आहे. टेस्ट वगैरे अजून सुटवा, अजून जे जे करावं लागते ते करा, ठीक आहे. आणि त्यानंतर ज्यांची ह्याच्या आधी प्री निघली आहे त्यांनी थोडं मेन्सला वेळ द्या. इथं तुम्ही असं करू नका की प्री निघलेली नाही तर तुम्ही अजून मेन्सचा अभ्यास करायला आहे. तुमची समजा प्रीज निघत नाही तर प्रीज तुम्ही काढणं गरजेचं आहे. हे असं नाही की वेळ दिला आहे प्रीच्या आधी किंवा एक्सटेंड झाली म्हणून मेन्सचा अभ्यास केला. तुझी प्री निघलेली नाही तर तू मेन्सचा अभ्यास करून करणार काय. त्यामुळे मेन्सवर व्यवस्थित ध्यान दे, ठीक आहे. आणि प्रीनंतर परत पुढं मेनसाठी वेळ आहे, त्यामुळे तिथं तुम्ही तो मेनचा अभ्यास करू शकताय. समजा जूनमध्ये हे झाली काय, जूनमध्ये समजा प्री झाली तर डिसेंबरमध्ये मेन्स आहे, तर ह्या इथल्या वेळेत तुम्ही इथं मेनचा अभ्यास करू शकताय. पण ज्याची प्रीच निघत नाही तर त्यानं प्रीचाच अभ्यास केला पाहिजे. हे तो जून नंतर इथं परत प्रीचा अभ्यास करू शकत नाही, समजते का. असं व्यवस्थित समजून घ्या. आणि जे विद्यार्थी असते किंवा तुमचा एक मित्रच म्हणून नाही मी समजा, तर थोडं त्याचं म्हणजे ऐका. आणि तरी पण तुम्ही तुमचं जे मन सांगते तेच करा, ठीक आहे. तर हेच माझं मत आहे आणि माझं पण हेच आहे. मी तर आता केलं तर प्रीच करेल. आणि आमची काय UPSCची प्री आहे 16 जूनला, ठीक आहे. त्यामुळे UPSC करणाऱ्यांनाच भारी झालं की आमचा फुल फोकस आता UPSCवरच राहतो आहे 16 जूनपर्यंत. 16 जून नंतर तर आम्ही काय असेल ते MPSC बघीन. म्हणजे UPSCच्या विद्यार्थ्यांना फायदा झाला, पुढे परीक्षा गेली. पण जी MPSC कोर करणारे आहेत, MPSC फक्त MPSC, त्यांना थोडा तोटा झाला आहे का. तर 2 महिने परीक्षा म्हणजे थोडी नाही, हे कोरोनासारखे झाले. आणि कोरोनात बघितले आम्ही कशी कशी कंडिशन होत्या, घरातले कसं कसं प्रॉब्लेम असतात. आणि परीक्षा गेल्या पुढे ते प्रॉब्लेम कसं अजून मॅग्निफाय होतात, ठीक आहे. त्यामुळं ठीक आहे आता, पण डिस्ट्रॅक्ट होऊ नका, पॉझिटिव्ह राहा. थोडं मोटिवेशन वगैरे म्हणजे काय मेडिटेशन वगैरे करा, ठीक आहे. आणि शक्यता पॉझिटिव्ह राहा, भरकडू नका, ठीक आहे. एक्झाम पुढे गेल्या म्हणून का तरी जूनमध्ये तर होईल. आणि प्रीचा अभ्यास करा, ह्याच्या आधी प्री निघली नसली तर. आणि ह्याच्या आधी प्री निघली असेल तर थोडं मेन्सचं करा, ठीक आहे. आणि जिची प्री निघलेली नाही तर मी तर म्हणेन की त्यानं मेन्स बघूच नाही आता तरी. का तर तुझी भावा प्री निघली नाही जूनला तर तू मेन्स आता अभ्यास करशील महिनाभर, ठीक आहे. आता समज तू मे अभ्यास केलास किंवा काय तर थोडे दिवस केलंस आणि तुझी समज जूनला प्रीज निघली नाही तर तू त्या मेनच्या अभ्यासाचं करणार काय. त्यामुळं प्री जी निघलेली नाही त्याने प्रीचाच अभ्यास करा. आणि ज्याची प्री निघाली त्याने थोडं मेन्स बघा, माहिती जर वाटते तर, ठीक आहे. तर हेच सोल्युशन आहे. आणि त्यामुळे व्हिडिओ आवडला तर शेअर करा मित्रासोबत, ठीक आहे. आणि लाईक पण करा. चॅनलला असंच काय माहिती पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. विश्वजित सायनिंग ऑफ.